नमस्कार. अधिवक्ता परिषद कल्याण शाखेने स्वर्गवासी शांताराम दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमाला आयोजित करण्याचे ठरवलेले आहे. न्यायालयातील कामकाज हे मराठी भाषेतून व्हावे यासाठी कैलासवासी शांताराम दातार यांचे असलेले योगदान कोणी विसरू शकणार नाही. शांताराम दातार हे हयात असेपर्यंत त्यांना मराठीवाले दातार असेच सर्वजण ओळखत होते. सन 1986च्या सुमारास ज्यावेळी न्यायालयात मराठी भाषेचा वापर जवळपास शून्य होता, अशा वेळी शांताराम दातार यांनी मराठी भाषेचा न्यायालयात वापर झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केले. खरं तर शांताराम दातार यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण हे इंदूरचे. जवळपास पदवी देखील त्यांनी इंदोरमधून घेतलेली. त्यामुळे हिंदी माध्यमातून शिकलेल्या दातार यांनी वकिलीच्या निमित्तानं कल्याणला येऊन मराठी भाषेसाठी जो लढा सुरू केला तो अभूतपूर्व असा आहे. शांताराम दातार यांच्या सततच्या 12 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर पहिलं फळ आलं ते म्हणजे सन 1998 साली मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने, युती सरकारनं सर्वप्रथम अध्यादेश काढून उच्च न्यायालय वगळता त्याखालील सर्व न्यायालयांची कामकाजाची भाषा ही मराठी असेल असे घोषित केले. खरं तर या अधिसूचनेनंतर महाराष्ट्रातील इतर सर्व न्यायालयांनी, जी उच्च न्यायालयास कनिष्ठ आहेत, त्यांनी मराठीतून सर्व कामकाज करणे अपेक्षित होते. परंतु कनिष्ठ न्यायालय ही उच्च न्यायालयास अधीन असल्याने जोपर्यंत उच्च न्यायालयाकडून काही ठोस पावले उचलले जात नाहीत तोपर्यंत कनिष्ठ न्यायालय ते मान्य करणं शक्य नव्हतं. म्हणून शांताराम दातार आणि त्यांनी स्थापन केलेली मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था या संस्थेच्या अथक प्रयत्नातून मुंबई उच्च न्यायालयाने सन 2009 रोजी परिपत्रक काढून कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी किमान 50% निकाल हे मराठी भाषेतून देऊन उर्वरित सर्व कामकाज हे मराठी भाषेतून करावं असे निर्देश दिले. त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठीला चांगले दिवस आले. मुंबई उच्च न्यायालय केवळ एवढ्यावरच थांबले नाही, तर मुंबई उच्च न्यायालयानं हेही निर्देशित केलं की कनिष्ठ न्यायाधीश हे मराठी भाषेतून काम करतात की नाही हे त्यांच्या पदोन्नतीच्या वेळेस देखील विचारात घेतले जाईल. हा निर्णय एक मैलाचा दगड ठरला. तरी देखील अजूनही इंग्रजी भाषेला असलेलं सन्मान आणि महत्त्व हे सगळं लक्षात घेता अजूनही माय मराठी ही दुर्लक्षित आहे असंच वाटतंय. अशा या कालावधीनंतर सन 2014 पासून एकूणच सर्व भारतीय भाषांना सुगीचे दिवस आलेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील आता त्यांचे न्याय निर्णय हे प्रादेशिक भाषातून भाषांतरित होऊन प्रेक्षकांना उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली. मात्र महाराष्ट्रात अजूनही काही जिल्हे जर वगळले तर मराठीतून कामकाज चालतंय असं दिसत नाही. अशा पार्श्वभूमीवर अधिवक्ता परिषदेच्या कल्याणच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन न्यायालयात मराठीच्या वापरासाठी आणि जनजागृतीसाठी ही जी व्याख्यानमाला सुरू केली आहे, या व्याख्यानमालेला मराठी भाषेच्या चळवळीचा एक कार्यकर्ता आणि शांताराम दातार यांनी स्थापन केलेल्या मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था या संस्थेचा विद्यमान अध्यक्ष म्हणून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मी ॲडव्होकेट मीनल संदेश इनामदार, पूर्वाश्रमीची मीनाक्षी गणेश पाटील. मी सोलापूर येथे वकिली व्यवसायात सुरुवात केली 1982 सालापासून आणि तो माझा वकिलीचा प्रवास अव्याहतपणे गेली 42 वर्ष सुरू आहे.
मला वकिली व्यवसाय करण्यास आजही आनंद व समाधान वाटते. 1996 सालापासून मी कल्याण येथे रेग्युलरपणे प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस माझा ऍडव्होकेट शांताराम दातार यांच्याशी परिचय झाला. ऍडव्होकेट दातार म्हणजे मराठी भाषेचे कंदे पुरस्कर्ते. न्यायालयीन कामकाज मराठी भाषेत सुरू व्हावे म्हणून त्यांनी अव्याहतपणे लढा दिला आणि त्याचे फलित म्हणून मराठी भाषेत बऱ्याच अंशी न्यायालयीन कामकाज सुरू झाले. दातार साहेबांच्या परिश्रमामुळे आता मराठी भाषेत न्यायनिवाडेही दिले जातात. ज्युनियर वकिलांनी कोर्टासमोर कसे असावे, त्यांनी कोणती शिस्त अंगीकारावी याबद्दल ही त्यांचे परखड विचार होते आणि तसे ते ज्युनियर वकिलांना सुनावत होते. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. याचा त्यांना खूप आनंद झाला असता, परंतु तो आनंद साजरा करण्यास ते आपल्यात नाहीत याची खंत वाटते. आज 27 फेब्रुवारी 2025 या मराठी भाषेच्या दिनाचे औचित्य साधून अधिवक्ता परिषद कल्याण यांचे मराठी युट्यूब चॅनल सुरू होत आहे. आज 27 फेब्रुवारी 2025 मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अधिवक्ता परिषद कल्याण या नावाचे युट्यूब चॅनल सुरू होत आहे. या चॅनलच्या माध्यमातून दिवंगत शांताराम दातार यांच्या नावाची व्याख्यानमाला सुरू करण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेत माननीय न्यायाधीश ज्येष्ठ विधिज्ञ यांची मराठी भाषेतील व्याख्याने दर महिन्याचे प्रत्येक शनिवारी दुपारी 4:30 वाजता प्रक्षेपित होणार आहेत. या उपक्रमाचा सर्व वकिलांनी आवर्जून लाभ घ्यावा. ही व्याख्यानमाला म्हणजे दिवंगत शांताराम दातार साहेब यांना एक प्रकारची आदरांजलीच आहे असे मला वाटते. अधिवक्ता परिषद कल्याण यांच्या या उपक्रमाचे मी मनापासून स्वागत करते. माझ्याकडून या नवीन उपक्रमास मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. अधिवक्ता परिषद कल्याण चा पालकमंत्री म्हणून किंवा पालक या नात्याने मी आजच्या अभिजात मराठी गौरव दिनानिमित्त आपल्या सर्व अधिवक्त्यांचे तसेच मराठी जनांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आता मराठी भाषा म्हणलं की त्यामध्ये आपल्या येथील दिवंगत ज्येष्ठ वकील श्री शांताराम दातार यांचं नाव अग्रक्रमाने आपलं घेणं आवश्यक आहे. कारण त्यांचं या विषयामधलं योगदान अत्यंत बहुमूल्य आहे, अतिशय मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृत्यर्थ म्हणा आपण दिनांक 15/3/2025 पासून एक व्याख्यानमाला सुरुवात करणार आहोत. कारण अधिवक्ता परिषद याचं मूळ ब्रीदवाक्यच असं आहे की सर्वांना आपण संज्ञान करून सोडायचं आहे. म्हणजे ते कायदेशीर विषय असो किंवा सामाजिक विषय असो, त्या संदर्भात आपण सर्वांना साक्षर करण्याचं एक प्रकारची एक चळवळ म्हणा, एक ही संस्था आहे. त्या माध्यमातून आपण ही व्याख्यानमाला सुरुवात करणार आहोत. आणि मला आता आपल्याला कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपण आजपासून स्वतःच अधिवक्ता परिषद कल्याण यांचं एक युट्यूब चॅनल सुरू करत आहोत. आणि आता मी ज्या त्या चॅनलद्वारे बोलत आहे त्या चॅनलचं औपचारिक दृष्ट्या मी उद्घाटन केलं आहे, झालं आहे, असं मी सर्वांच्या संमतीने जाहीर करत आहे. आता मध्ये आपल्याला 3 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत आनंदाची, सर्व मराठी भाषांच्या जनांच्या आनंदाची आणि अभिमानाची अशी ऐतिहासिक घटना घडली. ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला. आता नक्की काय घडलं? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय झालं की त्याला केंद्र सरकारकडून अशी एक मान्यता प्राप्त झाली की ही भाषा प्राचीन असून फार पूर्वीपासून समृद्ध भाषा आहे. गेली 4-5 हजार त्याचे मापदंड जर आपण पाहिलं तर 4-5 हजार वर्षापूर्वीपासून ही भाषा अस्तित्वात असून त्याचं स्वतःचं वाङ्मय आहे. आणि त्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. त्यामुळे काय होणार आहे, केंद्र सरकारकडून आपल्याला या भाषेच्या पुढील वाटचालीसाठी, त्याच्या समृद्धीसाठी आपल्याला
केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे. आजचा हा दिवस जो आहे की मराठी भाषा महाराष्ट्राची राज्यभाषा असल्यामुळे भाषेला महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयामध्ये महत्वाचं असं स्थान आहे. या मराठी भाषेचं म्हणायचं झालं की असं म्हणलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस, म्हणजे ज्ञानदेवांनी या भाषेचा खरोखरीच पाया रचला आणि त्याच्यावरती कळस चढवला. ते संत मोठे संत होऊन गेले, ते म्हणजे तुकाराम महाराज. तर वेळोवेळी आपल्यामध्ये कसं होतं की परकीय जी आक्रमणं झाली त्यामुळे मराठी भाषेवरतीही बऱ्याचपैकी आघात झाले. त्यामध्ये काही मराठी शब्दांवरती थोडं अतिक्रमण झालं, काही फारसी शब्द आले, काही उर्दू शब्द आले मुघल कार्यकाळामध्ये. त्यानंतर त्याचं शुद्धीकरण करण्याचं काम महत्वाचं केलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी. काय केलं की 1674 साली म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर स्वराज्य स्थापनेपासून स्वतःचा असा एक शक निर्माण केला. त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली आणि संस्कृत पदनामांचा वापर प्रचारात आणला. रघुनाथ हनुमंते या मंत्र्याकडून फारसी शब्दांचे आणि काही मराठी शब्दांचे संस्कृत पर्याय देणारा राज्य व्यवहार कोश निर्माण केला. त्यानंतर परत इंग्रज आले, मराठी भाषेवर अतिक्रमण झालं. काही इंग्रजी शब्द आपण जसेच्या तसे मराठी भाषेमध्ये मिसळले गेले. असू देत, काहीच प्रश्न नाही. शेवटी भाषा हे एक माध्यम आहे. मी काय बोलतो आहे, माझी भावना दुसऱ्यापर्यंत ज्या भावनेने मी बोलतोय त्याच भावनेने पोहोचली की ते काम झालेलं आहे. परंतु त्या काळात सुद्धा लोकमान्य टिळकांनी तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी वेगवेगळे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. हे मराठी भाषेचं झाल्यानंतर दुसरा प्रश्न होतो की न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर. कसं होतं की जेव्हा आपण मराठीचा न्यायालयामध्ये मराठी भाषेचा वापर हा जेव्हा विषय नेहमी चर्चेला येतो तेव्हा मी आपल्याला म्हणल्याप्रमाणे की आपले जे ज्येष्ठ वकील आहेत शांताराम दातार यांचं नाव आपल्याला प्रकर्षाने घ्यायलाच लागतं. किंबहुना ते घेतल्याशिवाय हा आजचा दिवस साजरा केला जात नाही. पण केवळ फक्त त्यांचं नाव आपण घेऊन त्यांच्या स्मृती जागृत करून हा मराठीचा जो लढा त्यांनी उभा केलेला होता तो साजरा होणार आहे का? नाही. तर उलट त्यांनी जी केलेली चळवळ आहे, त्यांनी जो घेतलेला ध्यास आहे तो आपण जास्तीत जास्त पुढे नेण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे. आता शांताराम दातार साहेबांचं म्हणाल तर त्यांचा परिचय म्हणजे कसं आहे की बघा, शांताराम दातार स्वतः त्यांचं पूर्ण कॉलेजचं शिक्षण हे हिंदीमध्ये इंदौर येथे झालं आणि त्यानंतर मग ते वकिली क्षेत्राकडे इथे आले. त्यांनी वकिली सुरुवात केली आणि त्यांना एक जाणीव झाली की बाबा आपण जे बोलतो ते पक्षकारांसाठी न्याय दिला जातो आपण असं म्हणतो. तर जो आपला वकील तिथे आपल्यासाठी युक्तिवाद करतोय, ज्याच्यासाठी युक्तिवाद करतोय त्याला त्या भाषेमध्ये तो काय म्हणतोय, तो काय मुद्दे मांडतोय ते कळलंच पाहिजे. याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू केले. म्हणजे बघा, एक हिंदीमध्ये शिकलेला माणूस येऊन आपल्याला इथे मराठीसाठीचा ध्यास घेतो. त्याच्यासाठी बरेचसे त्यांनी उपक्रम केले. स्वतःचं तन मन धन खर्च करून त्यांनी ही चळवळ वाढवण्याचा प्रयत्न केला. मला आठवत आहे की 2012 साली न्यायमूर्ती पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली डोंबिवली येथे एक अशी मराठीसाठीची परिषद झालेली होती आणि मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो की त्या परिषदेला खूप प्रचंड लोकांनी तिथे गर्दी केलेली होती. सर्वांनी त्याचा आस्वाद घेतलेला होता, पण त्याच्यासाठी एकही शुल्क आकारण्यात आलेलं नव्हतं. किंबहुना म्हणजे पदरचे पैसे घालून त्यांना ती करावं लागलेलं होतं. आणि बरं कसं आहे की त्यांच्या याच्यात फार दूरदृष्टी होती बघा. कारण आता आपण 2-4 दिवसात पाहिलं जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहे स्टॅलिन, ते म्हणतात की आम्हाला आता भाषेसाठी लढा लढण्याची वेळ आलेली आहे. आपण एवढा काही आक्रस्ताळेपणा करण्याची जरुरी नाहीये असं मला वाटतं. आग्रही मात्र निश्चित राहिलं पाहिजे, कडवट आपण निश्चित राहिलं पाहिजे. म्हणजे की कसं आहे की हे शांताराम दातांनी जे रोपटं लावलंय त्यांच्यावर काही लोकांनी कामं केलेली आहेत. तर
त्यांना ज्यांची ज्यांची माहिती आहे त्यांचं समजा काही काम अधुरं राहिलं असेल ते पुढे नेऊन त्याचा वटवृक्ष कसा होईल ही सर्व जबाबदारी आपली आहे. कसं आहे की आपण नेहमी दुसऱ्याला दोष देतो, तो मराठी बोलत नाही. आपण तुम्ही बोला ना, आपण मराठी बोललं पाहिजे. किंबहुना दुसऱ्या मराठी माणसाला जर मराठी येत नसेल तर त्याचा दोष आपल्याकडे जातो, कारण आपण त्याच्याशी मराठी बोलत नाही, आपण त्याला मराठी शिकवत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. तर शांताराम दातारांनी लढा लढल्या हे सांगितलं की त्यांनी कसं आहे की जी मराठी शब्दकोश आहे त्यांच्या जेव्हा जेव्हाच्या मीटिंग्स व्हायच्या ते साहेबांनी तिथे हजर राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याचं दुसरी गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की महाराष्ट्र लॉ जर्नल नावाचं एक आपल्याकडे एक मासिक येतं ज्याच्यामध्ये जजमेंट्स येतात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाची. त्या जजमेंट्सचं मराठी भाषांतर करण्याचं काम असे मराठीतून ते मासिक निघालं पाहिजे ह्याच्यासाठी 8 तास स्वतः झाला आणि स्वतः त्याच्यासाठी मेहनत घेतली. काही मासिकं प्रसिद्ध झाली महाराष्ट्र लॉ जर्नल तर्फे, काही मासिकं आम्ही वाचलेली देखील आहेत. तर म्हणजे इतकं स्वतःचं वेळ देणं वकिलांनी आवश्यक असतं आणि ते काम शांताराम दातार साहेबांनी पूर्ण केलेलं आहे. आता न्यायालयीन कामकाजातील मराठीत हे वापर त्याच्याबद्दल म्हणता येईल की आपण सिव्हिल प्रोसिजर कोड असतो त्याच्यामध्ये कलम 137(2) नुसार उच्च न्यायालयाचे दुय्यम असलेल्या अशा कोणत्याही न्यायालयाची भाषा व लिपी ठरवण्याचा अधिकार आहे. नमस्कार, मी आकाश किशोर कुमार कोटेचा, अधिवक्ता परिषद कोकण प्रांताचा महामंत्री. मला आपण सर्वांना हे कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की येत्या 27 फेब्रुवारीला म्हणजेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण एक ऑनलाईन व्याख्यानमालेचे शुभारंभ करत आहोत. ही व्याख्यानमाला अधिवक्ता परिषदेकडून विधी विद्यार्थी, वकील बांधव आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत कायद्याला पोहोचवण्यासाठी एक साधन असेल. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अर्थात पहिले लेक्चर दुसरे कोणी घेणार नसून आपले ठाणे जिल्ह्याचे न्यायाधीश श्री दुर्गाप्रसाद देशपांडे सर घेणार आहेत. अशा विद्वान व्यक्तींचं सानिध्य अधिवक्ता परिषद आणि अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून आपण सर्वांना लाभणं ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे या व्याख्यानमालेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि या व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही माझी आपल्याला कळकळीची विनंती. यासोबतच मी या व्याख्यानमालेला येणाऱ्या सर्व वक्त्यांचे, खास करून न्यायमूर्ती दुर्गाप्रसाद देशपांडे सर यांचे विशिष्ट आभार मानतो की त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, आम्हाला समर्थन दिले आणि ही व्याख्यानमाला आम्ही यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. भरती पाणी मातीच्या घागरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या तटानाया तटानाया, भीमतडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. भीती नाम हा तुझी
जीवन घटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निगळ्याच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही हक्क राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र